रुपालीला सासरच्या घरी खूप कंटाळा आलेला होता. तिला वाटत होतं तिथे तिची कोणी काळजी घेत नाही. म्हणून एके दिवशी रुपालीने आईला फोन करून सांगितले की ती माहेरी काही दिवसांसाठी येत आहे. त्यावर आई ठीक आहे बोलली. पण यावेळेस रुपालीच्या सासूने मात्र रुपालीला माहेरी पाठवण्यास विरोध केला. तेव्हा रुपालीच्या आईने त्यांना फोन करून कारण विचारलं. तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून तर रुपालीची आई आई मला घर सांभाळण्याचा खूप कंटाळा आला आहे. घरातील कामाचा खूप वैताग आला आहे. माझा थकवा इथे कोणीच पाहू शकत नाही. मला मला काही दिवस आराम करायचा आहे. म्हणून मी काही दिवसांसाठी माझ्या घरी येण्याचा विचार करत आहे. येताना मी माझ्या मुलांना सोबत घेऊन येईन. ते तेथूनच शाळेत जातील. शेवटी एकाच शहरात सासर आणि माहेर असण्याचे काही फायदे असावेत, असे रुपालीने फोनवर सांगितले. पलीकडून आई म्हणाली, हो बेटा, तुला पाहिजे तेव्हा ये. शेवटी हेही घर तुझेच आहे. बरं ठीक आहे आई, मी उद्याच येईन, रुपाली आनंदाने म्हणाली. हो बेटा, तू उद्या ये. मी तुझी वाट पाहते. आता मी फोन ठेवते. मला पण बाहेर जायचे आहे, असे बोलून आईने फोन ठेवला आणि थेट किचनमध्ये गेल्या व स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असलेल्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या की, अगं प्राजक्ता, ऐक, उद्या तुझी नणंद येणार आहे. आज बाजारात जा आणि फळे, भाज्या आणि मिठाई व इतर सामान देखील घेऊन ये. माझी बिचारी मुलगी सासरच्या घरी नोकरासारखी काम करत असते आणि तिच्याकडे कोणी लक्ष देखील देत नाही. तिची काळजी देखील कोण घेत नाही. ती इथे येऊन काही दिवस राहिली तर तिचे मन आणि आरोग्य चांगले राहील. तिला छान वाटेल. सासूबाईंचे असे शब्द ऐकून प्राजक्ताचा चेहरा पडला. ती मनात विचार करू लागली की मलाही थकवा येतो, कामाचा ताण येतो, पण आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी रात्रंदिवस झाडू, धुणे, भांडी घासणे, बाजारात जाणे ही सर्व कामे करत असते. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडेही लक्ष द्यावं. तुमच्या मुलीला वाटेल तेव्हा ती येथे येते, पण मी वर्षातून एकदाच आईकडे जाते. तरीही तुम्हाला त्रास होतो. मी पण एक माणूस आहे. मला पण मन आहे. मला पण वाटतं की आईकडे जाऊन थोडी विश्रांती घ्यावी. सुख आणि दुःखाबद्दल बोलून मन हलके करावे. देवा, आता काहीतरी कर, म्हणजे सासूचे डोळे उघडतील आणि माझा थकवाही त्यांना दिसेल. संध्याकाळपर्यंत देवाने प्राजक्ताचे बोलणे ऐकल्यासारखेच वाटत होते. रुपालीच्या सासूने तिला आईवडिलांच्या घरी जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे ती यावेळी येऊ शकली नाही, असं आईला समजलं. तेव्हा आई म्हणाली की तुझी सासू असा कसा नकार देऊ शकते? यापूर्वी कधी त्यांनी तुला येण्यापासून रोखलं नाही. यावेळी असं काय झालं आहे हे मला समजलंच पाहिजे. तू जरा त्यांच्याकडं फोन दे. तेव्हा रुपालीने फोन तिच्या सासूबाईंना दिला. आई म्हणाल्या, नमस्कार प्रभावतीजी, मला तुम्हाला काही सांगायचं होतं. खरं तर रुपालीचा उद्या सण आहे, त्यामुळे तिला तिच्या आईवडिलांच्या घरी यायचं आहे. तुम्ही तिला पाठवलं तर बरं होईल. हे ऐकून रुपालीची सासू म्हणाली, हे बघा, तुमची मुलगी तिच्या माहेरी जाणार असते, तेव्हा यासाठी आम्ही तिला कधीच अडवलं नाही आणि आम्हाला याचा काहीही त्रास नाही. पण काहीच दिवसापूर्वी मी माझ्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले होतो. तेथे मला तुमची सून प्राजक्ताची आई भेटली. त्यांच्याशी गप्पा मारत असताना असं मला कळलं की प्राजक्ताला वर्षातून एकदाच तिच्या आईवडिलांच्या घरी जायला मिळतं आणि तेही अगदी कमी कालावधीसाठी. आणि तीही कोणाची तरी मुलगी आहे. तिलाही तिच्या माहेरच्या घरची आठवण येत असणार. तिलाही वाटत असेलच ना की तिने आईच्या घरी जावं.
त्यांच्यासोबत राहावं. त्यामुळे मला वाटतं तुम्ही आधी प्राजक्ताला तिच्या माहेरच्या घरी पाठवावं आणि ती तिच्या माहेरून परत आली की मी रुपालीला तुमच्याकडे पाठवीन. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते ती तुम्ही समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या सुनेवर तुमच्या मुलीसारखे किंवा तुमच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केलं पाहिजे. तिलाही आपल्या माहेरच्या घरी कधीतरी जायचं असेल ना, पण रुपाली तेथे आल्यावर तिच्या स्वागतासाठी तुम्ही तिला तिच्या पालकांच्या घरी पाठवणार नाही किंवा ती तुम्हाला काही बोलायला घाबरत असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तिला घरात डांबून ठेवलं तर तिच्या मनाचा विचार केला नाही तर एक दिवस असा येईल की ती तुमच्या विरोधात बोलू लागेल. मग ती तेव्हा तुमचे काहीही ऐकणार नाही आणि तिला वाटेल तेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जाईल. म्हणूनच अशी परिस्थिती निर्माण होण्याआधीच तुमचे नाते आणि नात्यातील गोडवा खराब होऊ देऊ नका. म्हणूनच तुम्ही काही बदल अंमलात आणलेलेच बरे. आता रुपालीच्या आईला त्यांच्या बोलण्याचा प्रत्येक शब्दामध्ये सत्यता दिसत होती. आपण आपल्या मुलीवरच्या प्रेमाने इतके अंधे झाले आहे की आपण आपल्या सुनेच्या भावनांचा कधीच विचार केला नाही. आपल्या ते कधीच लक्षात आलं नाही. आता हे सर्व काही त्यांच्या लक्षात आलं होतं. दुसरीकडे रुपालीसुद्धा आपल्या वहिनीबद्दलचे हे संवाद ऐकत होती. तिला हे देखील जाणवलं की ती आपल्या वहिनीशी कधीच नीट बोलत नाही आणि जेव्हा ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाते तेव्हा ती थोडी उदास राहायची. रुपालीच्या आईने आपल्या सुनेला बोलावून सांगितलं की प्राजक्ता, रुपाली आता काही दिवस येणार नाही, म्हणून त्याआधी तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन ये. काही दिवस तिथे राहून ये. त्या निमित्ताने तुलाही थोडं वेगळं वातावरण मिळेल. आता सासूचे हे बोलणे ऐकून प्राजक्ताचा चेहरा उजळलेला होता. कारण ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिच्या सासूने तिला तिच्या माहेरच्या घरी जाण्यास सांगितलेले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी प्राजक्ता तिच्या पालकांच्या घरी माहेरी गेली आणि यावेळी ती फक्त 1-2 दिवस नाही तर संपूर्ण आठवडाभर राहिली आणि तिच्या आईवडिलांना आणि तिच्या नातेवाईकांना भेटली. आणि जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे भाव होते. नंतर प्राजक्ता आल्यानंतर रुपाली देखील तिच्या आईवडिलांच्या घरी आली आणि यावेळी ती स्वतः आनंदाने तिच्या वहिनीला भेटली, तिच्याशी छान बोलली व रुपालीने तिच्या आईशी बोलून तिला समजावून सांगितलं की ती कशी प्राजक्तासोबत गैरवर्तन करत होती. दुसरीकडे प्राजक्ता तिच्या सासूच्या बदललेल्या वृत्तीने खूपच आनंदी होती. आता तिने आनंदाने सर्वांची काळजी घेतली आणि प्रेमाने सर्व काही केलं. घरात तणावाचे वातावरण निर्माण होईल असे काहीही बोलू नये किंवा करू नये याची ती काळजी नेहमीच घ्यायची. घरात नेहमी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर रुपालीची आई स्वतः वेळोवेळी आपल्या सुनेला तिच्या माहेरच्या घरी पाठवत असत. नातेसंबंध आणि आपुलकी आणखीन गोड आणि मजबूत झाले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.